हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठीचा सिलेबस सांगणार आहे. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मी तुम्हाला मराठीचा सिलेबस इथे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो. बघा मित्रांनो, प्रॉपरली प्रिव्हियस इयरचे ॲनालिसिस केल्यानंतर प्रिव्हियस इयरमध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर मराठीचे क्वेश्चन्स विचारलेले आहे त्या टॉपिक्सचं ॲनालिसिस केल्यानंतर त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड करत आहो. प्रॉपरली टॉपिक तयार करून तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, मी काही केलं नाही मित्रांनो वेगळं. मी फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं. ते क्वेश्चन कोणकोणत्या टॉपिक्सवरून आले आहेत ते डायरेक्ट टॉपिक लिहून घेतले आणि त्यानंतर ते टॉपिक शिकण्यासाठी इतर कोणते टॉपिक शिकायला लागते, इतर कोणते सहकारी टॉपिक शिकायला लागते, इतर कोणते सपोर्टिंग टॉपिक शिकायला लागते याचा विचार केला आणि तुम्हाला इथे सिलेबस तयार करून दिलेला आहे मराठीचा. ओके, मी स्वतः हीच पद्धत फॉलो करून मी स्वतः मराठीमध्ये बघा एक मिनटं लिहिता येते ते मराठीमध्ये 25 पैकी 23 क्वेश्चन बरोबर आणले आहे आणि 25 पैकी 22 क्वेश्चन बरोबर आणले आहेत. हा स्कोर माझा हा स्कोर माझा तलाठी भरती 2019चा आहे आणि हा स्कोर माझा तलाठी भरती 2025चा आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन झाले मित्रांनो. गुण म्हटलं तर हे होते तुमचे 46-50 पैकी आणि हे होते 44-50 पैकी. ठीक आहे, हा माझा स्कोर आहे मराठीचा. आता एवढा चांगला स्कोर मी केला आहे यामागचं कारण काय, तर ती स्ट्रॅटेजी, ती कोणकोणत्या टॉपिक्सवर मी फोकस केले, कोणकोणत्या टॉपिकचं मी ॲनालिसिस कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास केला आहे यामागचं कारण काय, तर ती व्यूवर असणार ती स्ट्रॅटेजी. ओके, आणि ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, बघा हा माझा 2019चा स्कोर आहे, हा माझा 2025चा स्कोर आहे. मी स्वतः तलाठी एक्झाम क्रॅक केलं, या व्यतिरिक्त आणखी 2 एक्झाम क्रॅक केले. या एक्झाम क्रॅक करण्यामागचं कारण मित्रांनो कोणतं आहे, तर ते हे आहे की मी प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करतो प्रॉपरली, त्यानंतर त्यावर आधारित टॉपिक्स करतो. ठीक आहे, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल, बघा मी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मी इथे शिकवण्यासाठी उभं झाला आहो. ठीक आहे, त्यामुळे त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता, माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता. ठीक आहे, माझं स्वतःचं ॲप आहे मराठी ॲस्पिरंट, मी स्वतः शिकवत आहो ॲपवर. ठीक आहे, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केली आहे आणि माझं ॲप प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे. ठीक आहे, चला बघा मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित मराठीचा सिलेबस. मराठीच्या सिलेबसमध्ये शब्दसंग्रहावर तब्बल 16 प्रश्न विचारले आणि मेन फोकस मित्रांनो मला इथं दिसला आणि व्याकरणवर 9 क्वेश्चन विचारले. बघा इंग्लिशसाठी एकदम उलट्या होतं, इंग्लिशसाठी एकदम उलट होतं. व्होकॅबवर जास्त क्वेश्चन होते, इंग्लिशसाठी व्होकॅबवर कमी क्वेश्चन होते आणि व्याकरणवर जास्त क्वेश्चन होते इंग्लिशसाठी. मराठीमध्ये यांनी एकदम से जज्बात बदल दिए, हालात बदल दिए, क्वेश्चनचा वेटेज बदल दिए, असं काम झालं. ठीक आहे, तर इथे सर्वात जास्त फोकस शब्दसंग्रहावर करा, त्यानंतर व्याकरणावर. आता शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला काय काय करायचं ते सांगून देतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द म्हण वाक्यात प्रयोग, त्यानंतर एका शब्दाबद्दल अनेक शब्द. पहा याच्यावर जास्त फोकस करा. 16 पैकी इथे काहीतरी मला वाटते 7 क्वेश्चन काहीतरी विचारले होते, इथे 5 क्वेश्चन विचारले होते आणि हे जवळपास 5 असं काहीतरी क्वेश्चन विचारले होते. 5 नाही, हे 2 की 3 होते आणि हे 5 एक क्वेश्चन काहीतरी होते. 5 आणि 9 19. हो, एक अर्धे क्वेश्चन कुठेतरी कमी होऊन जाईल, पण इथे 7 होते मला एवढं आठवते. ठीक आहे, इथे 5 होते एवढं आठवते. आता इथे 2 असेल, इथे मग 7 15 16 हे 2 असेल. ठीक आहे, 1 आणि हे 3 नंबर आहे, हे कन्फर्म आहे. हे आकडा खरा आहे, तुम्हाला 7 म्हणजे खूप जास्त वाटत असेल, पण हे ॲक्च्युअलमध्ये आकडा आहे. प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर मला हा आकडा भेटला आणि याच्यामध्ये मेन फोकस हा आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा आहे. ओके, हे पाठ करण्याचं काही एकदम गोष्ट नाही. पाठ काय करायला लागते, तर शब्द आणि म्हणचा शब्दामध्ये तुम्हाला समानार्थी अर्थ त्याचा पाठ पाहिजे, शब्दाचा अर्थ पाठ पाहिजे आणि म्हणजे म्हणचा अर्थ काय आहे ते तुम्हाला इथे पाठ पाहिजे आणि वाक्यात प्रयोग तुम्हाला मग आरामात करता येते. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहे. त्यानंतर ग्रामरमध्ये कशा फोकस मला प्रिव्हियस इयरमध्ये दिसला त्यावर आधारित पण मी काही चॅप्टर्स इथे टाकलेले आहे. मराठी भाषेचा उगम कसा काय झाला आहे, काय गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे शिकावं लागेल. त्यानंतर वर्णविचार, आपली अल्फाबेट 12 खडी जी आहे, 12 खडी आहे, त्या 12 खडीचे 12 खडी तुम्हाला इथे शिकायच्या आहे. 12 खडीमध्ये कोणतं वर्ण कसा आहे, दंत तालव्य कोणता आहे वगैरे या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहे. ठीक आहे, कोणता शब्द कसा बनला आहे, कोणता वर्ण कसा बनला आहे,
जोडाक्षर वगैरे सगळे तुम्हाला शिकायचं आहे, कसे म्हणजे ते शिकायचं आहे. संधी प्रॉपरली क्वेश्चन होता, नाम संधीवर प्रॉपरली डायरेक्टच क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर नाम शिकायचं आहे, सर्वनाम शिकायचं आहे, विशेषण शिकायचं आहे, क्रियापद शिकायचं आहे, क्रियाविशेषण शिकायचं आहे, शब्दयोगी अव्यय शिकायचं आहे, उभयान्वयी अव्यय तुम्हाला इथे शिकायचे आहे. याच्यावर आणि याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन दिलेले आहे आणि एक अर्धे कसे शिफ्ट वाईज तुम्हाला एक अर्धे क्वेश्चन्स मला दिसलेले आहे. ठीक आहे. आणि त्यावर जे प्रॉपरली डायरेक्ट क्वेश्चन विचारला ते पण मी तुम्हाला इथे टाकले आहे आणि ज्याच्यावर क्वेश्चन नाही विचारला परंतु एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे येणाऱ्या तलाठी भरतीसाठी ते पण मी टॉपिक्स इथे टाकलेले आहेत. ठीक आहे. केवळ प्रयोगी अव्यय बघा, हे जे आहे ना केवळ प्रयोगी हे पण तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर प्रयोग याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आहे, समासवर डायरेक्ट क्वेश्चन आहे, विभक्तीवर डायरेक्ट क्वेश्चन आहे, वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर याच्यावर क्वेश्चन काही शिफ्टमध्ये होता एक अर्धा आणि वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण हे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यावर पण क्वेश्चन आले. मला केवळ वाक्यावर संयुक्त वाक्यावर क्वेश्चन आला होता. विरामचिन्हे, शुद्ध लेखन आपण याला फक्त शुद्ध शब्द म्हणू शकता याच्यावर क्वेश्चनचा विचारते ते तुम्हाला करायचे. याच्यावर क्वेश्चनचा आला होता, विचारला होता आणि ठीक आहे याच्यावर पण क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. शब्दांच्या सूक्ष्म अर्थ डेटा हे पण टॉपिक तुम्हाला इथे करायचं आहे. त्या व्यतिरिक्त काही निवडक टॉपिक आहेत ते पण करायचे आहे. हे एक रिव्हिजन मारून द्यायचे या टॉपिकला. सिद्ध व साधे शब्द, शब्दसिद्धी, शब्दांची शक्ती, शुद्ध लेखन हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, लेखनविषयक नियम वगैरे. ती आधीचा शुद्ध शब्द हे होतं, आता इथं लेखनविषयक नियम तुम्हाला इथे करायचं आहे टॉपिक आणि शब्दांच्या सूक्ष्म अर्थछटा इत्यादी मराठीचे टॉपिक तुम्हाला इथे करायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, मराठीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला जे टॉपिक्स करायचे ते सगळे टॉपिक महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला मी इथे सांगितलेले आहे आणि आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा, व्हिडिओला शेअर करत चला. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही शिकू शकता. थँक्यू. आणि बघा हे साहित्यविषयक जे आहे ना, साहित्यविषयक त्यावर पण क्वेश्चन्स येते ते पण तुम्हाला शिकायचे आहे. साहित्य व साहित्यिकांना मिळालेला पुरस्कार व लेखक हे तुम्हाला शिकायचं आहे. काव्यग्रंथ आणि कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नाव, मराठीतील 5 संत कवी, मराठीतील विशेष हे पण तुम्हाला इथे शिकायचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आले आहे. ठीक आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आले, काव्यग्रंथ आणि कवी याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आले. साहित्य व साहित्यकार जे आहे ना, पुस्तक आणि लेखक आणि काव्यग्रंथ आणि कवी याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे. आता याच्या आधीचे याच्या खालचे 3 टॉपिक्स आहे ना त्याच्यावर मित्रांनो डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला नाही परंतु एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते म्हणून मी हे टॉपिक्स टाकलेले आहेत. ओके. आशा करतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला. ठीक आहे. थँक्यू.